आपली काय मागणी आहे? आपण व्यवस्थापकीय संचालक वीज हे ऑफिस समोर आपण बसलेले आहे. काय बोलणे सर आपल्यावर? कशाबद्दल आपण बसलेले? तर मी वैजापूर येथील कैलास बागुल आहे आणि आपल्या कन्नड विभागामध्ये महावितरण कंपनीमध्ये ज्या भ्रष्ट ठेकेदाराने शेतकऱ्याचे वीज जोडणीचे काम न करता जो काही कंपनीची फसवणूक करून जो पैसा कमावलेला आहे त्याच्या विरोधात मी सहव्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे मी म्हणजे 2023ला म्हणजे एक वर्षापूर्वी मी तक्रार केली होती. तर त्या तक्रारीच्या अनुषंगाने RDO ऑफिसने संचालक साहेबांनी एक कमिटी स्थापन केली होती. त्या कमिटीमध्ये 3 लोक त्यांचे कर्मचारी निलंबित केले होते. तर ते निलंबित केले असताना तर त्यांनी ज्या कंपनीला कारण ठरलेले जे एजन्सी आहे त्या एजन्सीवर कुठलीही कारवाई त्यांनी केलेली नाही आहे आणि त्यांना ते कंपनीला सरळ अभय देण्याचा माझा आरोप आहे. आणि त्या कंपनीच्या याच्यावर आपण काम करतो त्या कंपनीची फसवणूक करून जर काही त्यांचे कर्मचारी जर निलंबित होत असेल तर अशा एजन्सीला ते जर पाठीशी घालत असताना तर ही खरंच खेदाची बाब आहे. तर माझं त्यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहे की त्या भ्रष्ट ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे असं माझं 1 वर्षापासून त्यांना माझे निवेदन देण्यात आलेले आहे. सर आपण जे निवेदन दिलेलं आहे इथं दिलेले आहे आणि मुंबईला वगैरे धाडले का आपण? जे काही निवेदन आहे त्यांच्या प्रती मी मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री आणि विभागीय आयुक्त, विभागीय पोलीस आयुक्त, कलेक्टर ऑफिस, हे संचालक विभागीय संचालक महावितरण कंपनी आणि मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांना सगळ्याला माझ्या प्रती दिलेल्या आहेत, पाठवलेले आपण. हो. अच्छा सर, हे जे ते यांना पाठीशी टाकत आहेत तर यामागं तुम्हाला काय कारण वाटतं? असं का होत आहे असं? तर याच्यामध्ये जर या प्रकरणामध्ये जर त्यांचे परमनंट कर्मचारी जर निलंबित होत असेल तर त्याला कारण ठरलेली आहे किरण इलेक्ट्रिकल. तर मग कारण ठरले किरण इलेक्ट्रिकल तर मग त्यांना का पाठीशी घालत आहे? त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. जर त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर याच्यावर संशयास्पद आहे. म्हणजे तुमचं असं काही म्हणणं आहे का सर, यात काही यांचा भ्रष्टाचार चाललेला आहे, काही काळं चाललेलं आहे असं उघडीच हे संशयास्पद ठरवून येते साहेब. अच्छा सर, एक गोष्ट अशी आहे, आपण साहेबांना भेटले का हे पत्र देण्यासाठी? मी RD साहेबांना फर्स्ट टाईम RD साहेबांनी एक तक्रार दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या दालनामध्ये सुनावणी ठेवली होती. त्या सुनावणी अंती सगळं स्पष्ट झालेलं आहे की एजन्सीना भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून त्यांच्यासमोर स्पष्ट झालेलं आहे. त्यांना माहीत असूनही ते कारवाई करत नाही असं तुमचं म्हणणं आहे? चौकशी समिती स्थापन केली होती. त्या चौकशी समितीचा अहवाल त्यांच्या कार्यालयामध्ये पडलेला आहे. अच्छा, आपली मागणी मान्य न झाल्यास पुढचे पाऊल कोणतं राहील सर आपले? माझी मागणी जर मान्य झाली नाही तर मी कारवाई झाल्याशिवाय मी आता ह्या कार्यालयासमोरून उठणार नाही. अच्छा, तुमचं पूर्ण नाव सर? माझं नाव कैलास कडोबा बागुल, वैजापूर. धन्यवाद सर.